शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गडचिरोलीमध्ये आहे। धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांचा आज पक्षप्रवेश पार पडतोय। अजित पवारांना आणखी एक धक्का या निमित्तानं आज बसणार आहे। भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवणार आहे। तर आज अजित पवारांना आणखी एक धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गडचिरोलीमध्ये येते। धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री या आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतात। अजित पवारांना आणखी एक धक्का म्हणून अर्थातच या घडामोडीकडे बघावं लागेल। याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्या सोबत आहेत। आशिष, गेले अनेक दिवस खरं तर या पक्षप्रवेशाची चर्चा आहे, दोन्ही बाजूकडनं प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत आणि अशात आज हा प्रवेश होतोय। आशिष, गुरु, नक्कीच भाग्यश्री आत्राम जे आहे लोकसभा निवडणुकीनंतर धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यामध्ये एक अंतर्गत वाद दिसून येत होता आणि आज अहेरी येथे शिवस्वराज्य यात्रेत सभेचे जे आहे ते आयोजन करण्यात आलेले आहे आणि वाशवी सेलिब्रेशन हॉल येथे आज भाग्यश्री आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहे। मुख्य म्हणजे भाग्यश्री आत्राम जे आहे ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि बांधकाम सभापती सुद्धा होते। त्यांना एक राजकारणाची जाण सुद्धा आहे, परंतु लोकसभाच्या निवडणुकीनंतर पुत्री आणि वडील मध्ये काही अंतर्गत वाद दिसून येत होते। याचा वारंवार जे आहे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे खंडन करत होते, परंतु आता हा वाद जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। कारण काही दिवसापूर्वी अजित पवार हे गडचिरोली दौऱ्यावर असताना जनसंवाद यात्रेमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी असं म्हटले होते की माझ्या मुलीला आणि जावयाला तुम्ही प्राणहिता नदीमध्ये फेकून द्या। बरोबर, त्यामुळे या सगळ्याची पार्श्वभूमी आजच्या पक्षप्रवेशाला आहे आणि आज अखेर पक्षप्रवेश होतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।